अंदाजे ह्या प्रोजेक्टचं एस्टिमेट किती असू शकतं काय? नव्याने प्रकल्प करत असाल तर साधारण. आणि त्याचप्रमाणे काका जर काळजी घ्यायची असेल हा व्यवसाय करताना तर कोणती काळजी आपण घेऊ शकतो? सुरुवातीला थंडीच्या दिवशी म्हणजे आपण नोव्हेंबरला साधारण पिल्लं सोडली की हे बघा पहिला खाली बर्फ टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे पुन्हा त्याच्यावरती मासे ठेवलेले. सर्वसामान्य लोक किंवा ज्यांना रोजीरोटी कमी आहे त्यांना हा व्यवसाय करणं नक्कीच फायदेशीर आहे. तर आता एक शेवटचा प्रश्न काका, जर याच्यामध्ये एखाद्या तरुणांना किंवा उतरायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? यासाठी जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही मासेमारीचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहिला असेलच, पण आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा असणार आहे. म्हणजे मासेमारीवरतीच असणार आहे पण थोडासा वेगळा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मत्स्यपालनाविषयी माहिती मिळणार आहे. मित्र हो, सरकार वेगवेगळ्या प्रकारचे धोरण राबवत असतं रोजगार निर्मितीसाठी. तर अशाच प्रकारे आहेत ना, आज मत्स्यपालन सरकारच्या धोरणामधून कशा प्रकारे आपण करू शकतो याविषयी माहिती मिळणार आहे. मित्र हो, जर तुमच्या आजूबाजूच्या गावामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये अशा प्रकारचा जर खाडीचा एरिया असेल ज्या ठिकाणी तुम्हाला जाणं पॉसिबल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मत्स्यपालन करू शकता किंवा अजून शिंदाणे पालन म्हणजे शिंदाण्याची व्यवसाय वगैरे करू शकता. तर तो कशा प्रकारे करू शकता या सर्व गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत. मित्र, जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही नोकरीला असाल कोकणामध्ये किंवा इतर भागामध्ये, तर त्याचबरोबर जर तुम्हाला जोडधंदा म्हणून करायचा असेल तर मत्स्यपालन हा एक चांगला उपाय आहे त्याच्यावरती. तर याच मत्स्यपालनाची सर्व माहिती आज आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मित्र हो, आता आपण त्या केजपर्यंत जाऊया. या होडीतून आपल्याला तिथे जायचं आहे. आणि मित्र हो, या ठिकाणी आता आपल्याबरोबर आहेत, इथे आहेत या ऋतुजा मॅडम. नमस्कार मॅडम. आणि तसंच इथे शुभम पिलनकर सर आहेत. आणि तसंच आज आपल्याला माहिती देणार आहेत ते म्हणजे आमचे सुरेश पवार काका आणि तसंच समीर दादा. तर या दोघांचे विशेष आभार मानतो मी, कारण त्यांच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यास आपल्याला मदत होते आहे. सो चला मित्र, आता आपण चाललो ते म्हणजे त्या केज जवळ. साधारण दादा पाणी किती उंच असेल? तरी 2 पुरुष 15 फूट असेल. ओके. तर मित्र साधारण 15 फूट उंची या पाण्याची आहे. आणि इकडे रेग्युलर पाणी असतं ना, म्हणजे आणि ओहोटी असली तरी साधारण किती पाणी होतं? असं 10 फूट तरी असतात. आणि जर अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर साधारण किती पाणी लागतं, म्हणजे किती फूट उंच पाणी? जरी संपूर्ण सुकलं म्हणजे ज्यावेळी ओटीला पूर्ण झालं तरी निदान 9 ते 10 फूट पाहिजेत. ओके. कारण जाळ्याची पातळी उंचीची आहे 8 फूट. अच्छा, मग त्याच्यावरती साधारण पाणी पाहिजे, खाली पाहिजे पाणी. ओके. जमिनीला लागतं का म्हणजे? अच्छा. आता आपण पोचलो आहोत मित्र हो या केज जवळ. आणि इथे आहेत ना वेगवेगळे असे भाग डिवाइड केलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागामधून इथे मासे सोडलेले आहेत. तर आता दादा कोणत्या माशाची शेती केली जाते? म्हणजे जिताडा माशाची शेती. ओके. जिताडा, कानई, ते दुसरं नाव कानई. हां, तर खूप ठिकाणी आहेत ना आमच्या इथे मित्र कानई नावाने हा मासा प्रसिद्ध आहे. बघा इथून आहेत ना वरून फिरण्यासाठी वगैरे अशा प्रकारची ही जागा केली जाते. ते बघा इथून आता आपण असे आरामात फिरू शकतो. या केजवरती कवर टाकलेले आहेत ग्रीन नेटचे. हे कशासाठी टाकतो आपण? ओके. अच्छा मित्र हो, या सर्व प्रोजेक्टबद्दल आहेत ना आपण डिटेलमध्ये सर्व माहिती घेणार आहोत.
थोडक्यात. आणि अजून अशा प्रकारचे कोणकोणते प्रोजेक्ट आपल्याला करता येऊ शकतात तर त्याच्याबद्दल सुद्धा आहेत ना ऋतुजा मॅडम आपल्याला थोड्या वेळाने माहिती देतील. होता तेवढा 700-750 किलो काढलेलंच होतं. कुठेतरी वाढले फास्ट. मध्ये कोणतरी थांबा. पुढे काका तुम्ही तिथे थांबा. मजबूत माणूस मध्ये थांबा. तर मित्र आता आहेत ना आपण हे जाळं वरती काढतोय चौकडी आणि त्याच्यामध्ये ते मासे असणार आहेत. मासे नाही मग याच्यावर तर मित्र ही बघा ही अशी लोखंडी पाईपची चौकट आहे जी खाली जाळ्याच्या शेवटला सोडलेली असते आणि त्याला दोरी बांधलेली असते जेणेकरून ती खाली सोडल्यानंतर वरती पण आपल्याला तशीच काढता येईल. ही खाली सोडतात कारण त्यामुळे जाळं खालपर्यंत म्हणजे अगदी पाण्याच्या टोकाला जाऊन बसून राहतं. तर मित्र आता या ठिकाणी बघा दोरी उचलली जाते आहे आणि हे नेट आता वरती येत आहे. तर याच्यामध्ये आता हे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जिताडा मासा या ठिकाणी आपल्याला आपण काने असं बोललं जातं आणि त्याचं सायंटिफिक नेम काय मॅडम? लेटेस्ट कॅल्कॅरिफर. ओके. तर हे बघा आता याच्यामध्ये उड्या मारतायत आणि थोडंसं गडूळ झालंय त्याच्यावरती शेवाळ बसले त्यामुळे. पण इथे हे एका केज मध्ये साधारण किती हे असतात मॅडम मासे सोडू शकतो? 600चा स्टॉक असतो. ओके. केजमध्ये आपण 600 मासे सोडतो. ह्या पूर्ण? हो. ओके. म्हणजे त्याच्या साईज वरती अवलंबून असेल ना ते पूर्ण? हो. साधारण एक 50 ग्रॅमचे मासे असतात. ओके. ते एका केजमध्ये आपण 600 सोडतो. म्हणजे एकूण टोटल 3 केजमध्ये 1800 मासे सोडले जातात. ओके. मग हे आपण 3च केज बनवू शकतो की त्याच्यापेक्षा जास्त पण बनवू शकतो? एका युनिटला 4 केज असतात. चौथ्या केजला आपण पल्स स्पॉट जी स्पेसीज आहे हा. ती सोडतो. अच्छा. 15-15 साधारण. समीर तर राहू दे काय होतंय नाही गरज नाही. हे बघा हे आता प्रत्येक हे 3-4 केज आहे तिथे. ओके. तर ह्याचा हे पहिलं नेट आहे ना ते वरती काढून घेतलेलं आहे. आता ह्या केजमधलं म्हणजे ह्या बॉक्समधलं नेट आता वरती काढून घेणार. राहू दे तिथे तिथे वेळच नाही आवडून. चौका थांबा. सोडा नेट सोडा. आता नेट सोडा. तर मित्र हो अशा प्रकारे सर्व तयारी झालेली आहे आणि मगाशी आपण ज्या होडीने आलो त्या होडीमध्ये ग्रीन नेट टाकलेलं आहे आणि आता या केजमधले मासे काढून त्या ग्रीन नेटमध्ये म्हणजे होडीमध्ये टाकले जातील. तर मित्र हो पिलनकर सर आता मासे बाहेर काढायला सुरुवात करतायत. हे बघा आणि अशा प्रकारचं हे नेट वापरून त्यांनी मासे बाहेर काढलेले आहेत आणि आता हळूहळू सर्व मासे या केजमधले बाहेर काढले जातील. तुम्ही तिथे थांबा. तुम्ही थांबा वाटलं होडी.
माझ्याकडे तिथे जोडी सरपंच काढायला जाळं तिकडे एकट्याने करायचं. आत्ताच दिसलं तर बाजूला सगळे झाल्यावर हे बघा मित्रो, हे अशा प्रकारचे काने मासे असतात आणि त्यांची आता हे एका साईजचे आहेत, साधारण 700 ते 800 ग्रॅमचे, जास्तीत जास्त 1000 ग्रॅमचे हे मासे असू शकतील. ह्या माशांचं एक साधारण वजन ठरलेलं असतं की किती वजनानंतर हे मासे बाहेर काढावेत. त्या वजनानंतरच हे मासे बाहेर काढले जातात. हे मासे जास्त मोठे होईपर्यंत पण या पिंजऱ्यामध्ये ठेवू नये. गुड्डी तुझे मोठ हे भारी हा तर मित्र अशा प्रकारे या पहिल्या केजमधले मासे संपलेले आहेत, काढून झालेले आहेत संपले आणि साधारण एवढे मासे झालेले आहेत. तिकडे गरजे सचिन आता मी जातो. हे मासे आहेत ना, तिथे काय 2 अधिक मासे ते बघा ते जेटीवरती ठेवून येणार आणि तिथून नंतर मग एक ट्रकवाले येणार आहेत मासे न्यायला, जायला हे तर त्यांच्याकडे हे मासे पाठवून देणार. आरामात होणार. बसा तुम्ही इथे. सो आता हे निघाले पहिल्या केजमधले मासे बाहेर जेटीवरती आणि त्या ठिकाणी मग हे मासे उतरवून ठेवणार आणि दुसऱ्या केजमधले मासे न्यायला येणार. तर मित्र हो, या ठिकाणी आता आपल्याबरोबर आहेत ऋतुजा ठोंबरे मॅडम. तर मॅडम, आता हा जो जिताडा प्रकल्प आहे, मत्स्यशेती आहे, त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव ऋतुजा प्रकाश ठोंबरे. मी कांदळवन प्रतिष्ठानमध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहे. तर आपण आज थोडक्यात कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत कोणकोणते प्रकल्प राबवले जातात ते एक थोडक्यात माहिती घेऊया. कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानमार्फत कांदळवन संरक्षण ही उपजीविका किनारी भागातील गावांमध्ये राबवली जाते. या योजनेचं मूळ उद्देश म्हणजे काय, ही जी झाडं दिसत आहेत कांदळवनाची, त्याला काही ठिकाणी चिपी पण बोललं जातं, तर त्या झाडांना संरक्षण प्रदान करण्यासाठी ही योजना विविध गावांमध्ये राबवली जाते. या झाडांचं महत्त्व काय, तर वादळी वारे, सुनामी वगैरे, फयान वगैरे यासारख्या नैसर्गिक आपत्ती येतात, तर ही झाडं जी आहे ही झाडं गावातलं म्हणजे खाडी किनारी भागातील जी लोकवस्ती आहे त्यांचं संरक्षण करतात. दुसरी म्हणजे जे नदी खाडीमधले जे मासे आहेत त्यांना संरक्षण प्रदान ह्या झाडांमुळे प्राप्त होतं. वनविभाग, कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानमार्फत खाडीलगतची जी गावं आहेत त्याच्यामध्ये कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पिंजऱ्यातील मत्स्यशेती प्रकल्प, कालवे पालन प्रकल्प, काकई पालन प्रकल्प, खेकडा पालन प्रकल्प, शोभिवंत मत्स्यशेती, SRI भात शेती, मधुमक्षिका पालन असे वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. तर आज आपण पिंजऱ्यातील मत्स्यशेती प्रकल्पाच्या काढणीनिमित्त आज आपली मुलाखत झालेली आहे. तर साधारण हा जो प्रकल्प आहे तर जर तुम्ही समूहाने करत असाल
तर 90% अनुदान आहे या प्रकल्पाला आणि ह्या 10% जो लाभार्थी गट आहे त्याने भरावायचा आहे. तर ह्या प्रकल्पामध्ये एका युनिटला 4 पिंजरे दिलेले असतात. त्या पिंजऱ्यांमध्ये एक साधारण नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याच्या कालावधीत जिताळा माशाची साठवणूक केली जाते या पिंजऱ्यांमध्ये आणि एक साधारण 6 ते 7 महिन्याच्या कालावधीमध्ये विक्रीयोग्य झालेले मासे काढले जातात. ओके. मग मॅडम आता जेव्हा आपण हे मासे घेऊन येतो तर तेव्हा साधारण किती वजन असतं त्यांचं आणि म्हणजे साधारण आपण 30 ते 50 ग्रॅम वजनाचा मासा आपण साठवणूक करतो. ओके. आणि मग 5 ते 6 महिन्यानंतर त्यांचं वजन किती होतं साधारण? साधारण 500 ते 1 किलो पर्यंत त्याचं एवढं होऊ शकतं म्हणजे अंदाजे आपण त्याच्यात ते काय मागे पुढे होऊ शकतं. आता आम्ही मगाशीच वेट घेतलेलं तर एक 1400 ग्रॅमचा मासा आम्हाला सापडला मोठ्यात मोठा. एकदा मासे टाकले की 6 महिन्यानंतर ते काढायला होतात. मग त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्याने टाकायचा. साधारण आता पावसाळी भागात आपण नद्यांना पूर वगैरे असतो त्याच्यामुळे प्रकल्प आपण राबवत नाही. परत पाण्याची क्षारता पण कमी असते त्याच्या आणि पूर असल्यामुळे ती रिस्क घेऊ शकत नाही. बरोबर. एक साधारण म्हणजे पावसाळा संपला की आपण साठवणूक करायला सुरुवात करतो. ओके. म्हणजे साधारण एका वर्षामध्ये एकदाच आपण होऊ शकतो. ओके. मग आणि याच्यामध्ये मासा फक्त जिताडा मासा असतो की अजूनही कुठले मासे असतात? जिताडा मासा तुम्ही करू शकता. परत काळुंद्रा पर्ल स्पॉट ज्याला म्हटलं जातं. ओके. म्हणजे काळुंद्रा जो आपण म्हणतो ओके तो माशाची साठवणूक. तर मित्र काळुंद्रा म्हणजे काही ठिकाणी त्याला काळमुंडी बोलतात. तर इथे स्क्रीनवरती तुम्हाला तो मासा दिसत असेल तर त्या माशाची सुद्धा साठवणूक केली जाते. आणि त्याचप्रमाणे मॅडम जर एखाद्या भागात म्हणजे आता आपले व्हिडिओ महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून बघतात तर हा आता आपल्याला खाडी लगतच प्रोजेक्ट केला जातो बरोबर. तर आता आपल्याला रत्नागिरीमध्ये जर कोणाला प्रोजेक्ट करायचा असेल एखाद्या खाडी किनाऱ्या गावातील तरुणांना किंवा ते ग्रामीण लोकांना तिथल्या तर ते कोणाशी संपर्क साधू शकतात? रत्नागिरीमध्ये वनविभागाचं कांदळवन कक्षाचं एक ऑफिस आहे. ओके. रत्नागिरीमध्ये तिथे येऊन तुम्ही संपर्क. ते ऑफिस कुठे आहे? हिंदू कॉलनीत आहे. हिंदू कॉलनी मंदिरच्या इथे हिंदू कॉलनी आहे. ओके. मारुती मंदिर हिंदू कॉलनी. आणि तसंच मग बाकीच्या ठिकाणी जिल्ह्यातील लोक असतील तर ते त्यांच्या त्या ऑफिसमध्ये. म्हणजे कुठलं ऑफिस एकदा पुन्हा सांगा ना. कांदळवन कक्ष. ओके. तर मित्र जर तुम्ही सिंधुदुर्ग किंवा रायगड जिल्ह्यात राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही कांदळवन कक्ष मधले ते तुमचं ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन संपर्क साधू शकतात. ओके. मग ह्याच्यासाठी साधारण किती माणसांचा ग्रुप लागतो? एक 7 जणांचा ग्रुप लागतो. ओके. आणि समिती स्थापन करायची असेल तर म्हणजे याची प्रोसेस सांगा ना थोडक्यात. प्रोसेस म्हणजे एक तुमच्या आधी पहिलं तुमच्या गावात कांदळवन क्षेत्र आहे का किंवा खाडी लगतच्या भागात कोणतं गाव आहे ते आधी त्याचा सर्वे केला गेला जातो. आणि त्याच्यानंतर एक तुमच्या गावाची 7 जणांची समिती स्थापन केली जाते. ओके. त्या समितीमध्ये 7 जणांचा समावेश असतो. 6 लोक असतात ती तुमच्या गावातली असतात. त्यापैकीच एक अध्यक्ष बनवलं जातं. आणि 7वे जे सचिव म्हणून या समितीवर कार्यरत असतात ते कांदळवन कक्षाचे वनरक्षक असतात. ते ह्या समितीवर कार्यरत असतात सचिव म्हणून. ही जर समिती स्थापन करून नंतर त्या समितीद्वारे हे विविध प्रकल्प राबवले जातात. मग तुमच्या जर गावात इंटरेस्टेड असेल तर त्या समितीशी संपर्क करून पत्रव्यवहार करून मग कागदपत्रांची पूर्तता झाली की मग प्रकल्प राबवण्यास हरकत नाही. ओके. मग याला मॅडम मार्केटचं कसं काय? एखाद्याने जर शेती केली तर मग मार्केट विक्री आता लोकली पण तुम्ही विकू शकता. ओके. लोकली आता आपण कोकणी माणसं आहोत त्याच्यामुळे मासेमारी आणि मासे खाद्य खूप प्रमाणात खाल्लं जातं बरोबर. त्याच्यामुळे लोकली पण तुम्ही विकू शकता. परत जे गोवा कर्नाटकासारखे त्या साईडला पण मार्केट आहेत माशाची तिथे पण तुम्ही विक्री वगैरे करू शकता. मार्केटिंग वगैरे असतं ते पूर्णपणे ग्रुपने करायचं असतं. आणि जो काही येणारं उत्पन्न असेल तेही त्या ग्रुपचंच असतं. आम्ही तुम्हाला सजेस्ट वगैरे करू शकतो की असे डीलर वगैरे आहेत किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊन पुढचा जो काय व्यवहार असतो तो त्या गटानेच करायचा. बरोबर. म्हणजे थोडीशी मदत तुम्ही तुमच्या मार्फत सुद्धा केली जाते याच्यातून. त्याचप्रमाणे मॅडम आता जो हा आपल्याला 4 केजचा प्रोजेक्ट दिसतोय म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट हा 4 केजचाच असतो ना? म्हणजे 4 पिंजरे दिले जातात. ओके. तो म्हणजे तुमचं सिस्टीम ती ठरलेली आहे. ओके. मग ह्याचं साधारण ह्या वर्षीचं एस्टिमेट काय असू शकतं? कारण ते दरवर्षी आपल्याला माहिती आहे चेंज होणार. मग अंदाजे ह्या प्रोजेक्टचं एस्टिमेट किती असू शकतं? काय नव्याने प्रकल्प करत असाल तर साधारण एक 7 ते 10 लाखामध्ये हा प्रकल्प आहे. आणि नंतर दुसऱ्या वर्षी रेडीमेड स्ट्रक्चर असतं त्याच्यामुळे दुसऱ्या वर्षीला त्याची कॉस्ट ही कमी होत जाते. ओके. तर मित्रो हे बघा अशा प्रकारे आता
त्या केजमधून हे मासे बाहेर काढलेले आहेत, होडीमधून इथे आणलेले आहेत जेटीवरती. आणि इथून नंतर मग ते मासे नेण्यासाठी आता डीलर आलेत दुसरे. हो नमस्कार काका. हे बघा इथे ही गाडी आलेली आहे आणि हे एवढे मासे आपल्याला इथे मिळालेले आहेत. इथे आहेत ना, हे मासे वजन केले जातात आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये त्या बर्फाने भरलेल्या गाडीमध्ये टाकले जातात. इथून मग पुढे ते सप्लाय होतात. हे आता जे सप्लायर आले आहेत ते हे मासे घेऊन जाणार. तुम्ही मित्र हे मासे आहेत ना, लोकल म्हणजे गावात वगैरे तुम्ही ज्या ठिकाणी हा व्यवसाय करता त्या ठिकाणी सुद्धा स्वतः विकू शकता किंवा अशा प्रकारे डीलर बघून किंवा सप्लायर बघून त्यांना सुद्धा मासे देऊ शकता. प्रत्येकाचे ते तुमच्यावरती डिपेंड आहे कशा प्रकारे विक्री करायची आहे पुढे ती. आणि यामध्ये ही जी कांदळवन संरक्षण ही जी समिती आहे तर ते सुद्धा तुम्हाला मदत करतात. पण बहुतेकचं डिपेंड हे तुमच्यावरती असतं पुढे मार्केटिंग कशा प्रकारे करायचं ते. पोटाजवळ धरा. चार मध्ये काढायला हे आता मित्र हो माशांचं या ठिकाणी वजन केलं जात आहे. हे बघा हा इथे काटा आहे आणि त्याच्यामध्ये या काट्यावरती या माशांचं वजन केलं जातं आणि हे वजन केलेले मासे पुढे अशा प्रकारे या क्रेटमध्ये ठेवले जातात. हे बघा पहिला खाली बर्फ टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे पुन्हा त्याच्यावरती मासे ठेवलेले आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा हा अशा प्रकारे बर्फ टाकण्यात येतो आहे जेणेकरून ते मासे ताजे राहावे. ताजे म्हणजे चांगले राहावे. तर मित्र हो आता आपण पाहिलं की मत्स्यपालनामध्ये मासे मोठे झाल्यानंतर ते बाहेर कसे काढले जातात आणि पुढे विक्रीसाठी कशा प्रकारे पाठवले जातात. यामध्ये आपल्याला ऋतुजा मॅडमनी सुद्धा खूप चांगली अशी माहिती दिली आहे. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही सहभागी घेऊ शकता या म्हणजे हा प्रोजेक्ट कशा प्रकारे करू शकता. आणि तसंच मित्र आता यापुढची माहिती आपल्याला देणार आहेत ते म्हणजे मुचकुंदी जिताडा पालन गट गावखडी या गटाचे अध्यक्ष सुरेश काका आणि त्याचप्रमाणे आपल्याबरोबर आहेत ते म्हणजे समीर दादा. तर या दोघांकडून आहेत ना आपण या मत्स्यपालनाविषयी अजून चांगल्या प्रकारे माहिती जाणून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत इथे आहेत सुरेश पवार काका. नमस्कार काका. नमस्कार. आणि तसंच समीर डोंगरे दादा. नमस्कार दादा. तर काका आता हा प्रकल्प साधारण तुम्ही किती वर्ष करताय? आम्ही हा प्रकल्प साधारण 4 वर्ष करतो. आता याच्यामध्ये एकूण 7 जण लागतात. कमीत कमी 7 जण ओके सदस्य असावे लागतात. कमीत जास्त तुम्ही 10-12 पर्यंत ते सदस्य ठेवू शकता. हे आपल्या गावातलेच लागतात ना 7 जण? हा गावातले स्थानिक जवळपास. कारण याचा उद्देश असा आहे त्या प्रोजेक्टचा की स्थानिक लोकांना या निमित्ताने रोजीरोटी मिळावी आणि कांदळवर म्हणजे समुद्र किनारे असणारे कांदळ त्याचं संरक्षण आणि केर कचरा काढून साफसफाई व्हावी हा याच्यातून त्यांचा म्हणजे त्यांचा शासनाचा उद्देश आहे. ओके. त्या दृष्टीने त्याने आम्हाला या रोजीरोटीसाठी ते नियोजन केलेलं आहे. ओके ओके. मग आता हा जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करता तेव्हा म्हणजे तुम्ही बाकीचे कामं करून हा प्रकल्प करता ना? हा प्रकल्प तशा दृष्टीने चांगला कारण तुम्ही तुमचं दिवसाचं रोजीरोटीचं इतर काम सांभाळून ते हाताळू शकता. कारण जे त्यांना दररोज 2 वेळा दिवसातून खाद्य घालावं लागतं. ते सकाळी 7 ते 7:30-8 पर्यंत आम्ही खाद्य घालतो. ओके. आणि संध्याकाळी 5च्या नंतर 6-6:30 पर्यंत खाद्य घालतो. ओके. म्हणजे दिवसातून 2 वेळा खाद्य घालता. मोकळा मिळतो. आणि साफसफाई साधारण आम्हाला 2 दिवसाने ते जाळी साफ करावी लागतात. त्यामुळं अगोदर ते साफसफाई करून घेतो किंवा दुपारच्या वेळी ते आम्ही घरी त्यावेळी असतो तर दुपारच्या वेळी करतो. नाहीतर
खाद्य घालायच्या अगोदर ते आम्ही साफसफाई करून घेतो आणि नंतर खाद्य घालतो. ओके ओके. आणि मग ते आता 7 जण असल्यामुळे आळीपाळीने थोडं त्या पाळ्या लावल्या 7 दिवसाला 7 माणसं. त्याचप्रमाणे काका आता या माशांना खाद्य घालण्याचं प्रमाण कसं असतं? ते मुळात आम्ही नोव्हेंबरच्या दरम्यान हे मासे कर्नाटक किंवा हैदराबादवरून साधारण 50 ग्राम वजनाची पीस मिळतात, ती तिथून आयात केली जातात, आणतो. आणि त्यानंतर आमच्यावरती जी शासकीय स्टाफ आहे फॉरेस्टर किंवा महाराष्ट्र शासन यांच्या कांदळवन विभागाचा, ते वरिष्ठ आमच्यावरती एक स्टाफ आहे, ते त्या खाद्याचं प्रमाण ते ठरवून देणार. कारण प्रत्येक महिन्याला आम्ही ते मासे म्हणजे त्याला ग्रेडिंग करतो. त्यावेळी त्यातले मासे आम्ही पूर्ण वेगवेगळ्या साईजनुसार, जी छोटी साईज असेल ती वेगळी, मोठी वेगळी, कारण ते मोठे मासे लहान माशांना खाण्याचा संभव असतो, ती वेगळी करतो. आणि जे त्या केजमध्ये मासे असणार त्या केजमध्ये त्याप्रमाणे सॅम्पलिंग करतो. साधारण 10-12 माशांचं ते सॅम्पलिंग करतात. त्याच्या वजनानुसार ते त्याचं खाद्याचं प्रमाण ठरवून देतात आम्हाला आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना ते खाद्य घालतो. ओके. म्हणजे हे जे खाद्य येतं ते कांदळवन कक्षाकडून म्हणजे वरूनच येतं, ऑफिस मधूनच येतं. म्हणजे आपण बाहेरचं घेऊन खाद्य घालायचं नाही. बाहेरचं आम्ही कुठलं खाद्य घालत नाही, काही नाही. ते शासनाकडून नियोजितबद्ध दिलेले असतं कृत्रिम खाद्य, तेच आम्ही त्यांना त्याप्रमाणे त्याने दिल्याप्रमाणे घालतो. आणि शिवाय आमच्यावरती जो स्टाफ आहे तो त्याचं बारकाईने अभ्यास करत नाही, नेहमी सतत 2-4 दिवसांनी भेट देत असतो. त्याने खाद्य व्यवस्थित घालतात की नाही, ह्याची साफसफाई करतात की नाही. आणि शिवाय जे वरिष्ठवरती आमच्यावरती आता कोण ऋतुजा मॅडम, पिळणकर साहेब किंवा बोंबळे साहेब हे असे वरचे अधिकारी आहेत, ते आमच्या ह्या प्रोजेक्टकडे बारकाईने लक्ष देतात आणि आम्हाला कामाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आमच्या ज्या अडचणी आहेत, समजा एखाद्या वेळी खाद्य कमी असेल काय, आम्ही कुठे आम्हाला दुसरीकडे जावं लागत नाही, आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिला की असे उणीव आम्हाला आहे, तर त्याप्रमाणे ते पुढे हे करून आम्हाला ती पूर्तता आमची ती करून देतात. ओके. म्हणजे जर एखाद्याला हा अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मार्गदर्शन हे कांदळवन कक्षाकडून पूर्णतः होत असतं. तर त्या ग्रामपंचायतीकडे तो विषय येतो. त्या ग्रामपंचायतीकडे तुम्ही हे केलात की त्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ते बोलावतात आणि त्यांच्याकडून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. ओके. मात्र त्याला उपयुक्त असे भौगोलिक स्थिती, नदी म्हणजे त्याची उंची साधारण 8 कमीत कमी त्या नदी पात्राची उंची, अगदी पाणी भरती ओहोटीला सुकलं तरी पण 8 ते 10 फूट असणं गरजेचं आहे. कारण ते जाळच मुळी 8 फूट खाली उंचीच असतं. बरोबर. त्याच्या खाली 2 फूट तरी पाणी राहणं गरजेचं आहे. म्हणजे मेन आपल्याला ती तिथलं नदी पात्राचं भौगोलिक वातावरण त्याचं ते अगोदर हे करून घेतात, खात्री करून घेतात शासकीय माणसं, बरोबर, की याची उंची किती आहे, पाणी सुकल्यानंतर किंवा म्हणजे ओहोटीनंतर पाणी किती खालीपर्यंत राहू शकतं आणि ह्याची खात्री केल्यानंतरच ते तुम्हाला शिवाय तिथे खारटपणा. ओके. ते एक गोष्ट विचारायची होते. आता कसं आहे, आता जिताडा मासाचा आपण जो व्यवसाय करतो मत्स्यपालन, तो खाऱ्या पाण्यातच होऊ शकतो ना? की सध्या आपल्याकडे तरी सध्या खाऱ्या पाण्यात आम्ही करतो. त्याच्यामध्ये पुन्हा तिथली क्षारता प्रमाण काय आहे, शिवाय तिथलं काही दुसरे सामू म्हणून त्याचं प्रमाण किती आहे, ओके, आणखी टेम्परेचर किती आहे, हे सगळं त्याचा अभ्यास करून त्यांना ते वातावरणाशी पोषक ते जगू शकतात की नाही याचा अभ्यास करून ते आम्हाला. ओके. म्हणजे जर आपल्याला करायचं असेल तर अशा प्रकारची त्यांना ती आपण जिथं नदी पात्रातून व्यवस्था म्हणजे होण्यासारखं आहे तिथे ते राबवू शकतात. ओके. म्हणजे आपण त्यांना जागा दाखवायची की या ठिकाणी आम्ही करतोय, मग त्या ठिकाणचं ते पूर्ण अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर वरून म्हणजे कांदळवन कक्ष ठरवतं की इथे आपला व्यवसाय हा होऊ शकतो. ओके. आणि त्याचप्रमाणे काका, आता जसे आपले मासे हे बाहेर मार्केटला गेलेत, बरोबर, त्याचप्रमाणे मग जर एखाद्याला इथले गावातील लोकल ठिकाणी जर पाहिजे असतील माणसांना तर तरी सुद्धा तुम्ही देता का? इथे गावात लोकल माणसांना जर पाहिजे असेल तरी देतो. आणखीन शक्यतो आम्हीच ते विक्रीचं जो प्रमाण आहे कुठे द्यायचं ते आमच्यावरती संपवलेलं असतं. तुम्हाला समाधानकारक जिथं पैसा इतके किलोला तुम्हाला इतका पैसा मिळेल, जर आम्हाला बरं वाटतं तर आम्ही त्या स्वतःही तिथपर्यंत तिकडे विक्री करू शकतो. म्हणजे यांना विचारात घेऊन अधिकाऱ्यांना. बरोबर. आणखीन आम्ही जरी हे केलं तरी त्यांच्याकडून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाकडून त्यांच्या ओळखीने जरी असे गोवा, मुंबई किंवा रत्नागिरीसारखे मोठे डीलर भेटले खरेदीदार, मग त्यांना आम्ही तिथे योग्य आम्हाला भाव परवडला तर आम्ही ते
सप्लाय करतो एकाच वेळी. ओके, म्हणजे विक्री तर ते आपल्यावरती आहे आपल्यावरती आहे. आणि जर ते पण जर आम्ही सहकार्य घेतो असं आणखीन ते हे करतो शक्यतो, म्हणजे आमच्याकडून जर तिथपर्यंत पोहोचू आम्ही नाही शकत असतो डीलरकडे, हा कारण इथल्या खेड्यात तितके आमचे संबंध असतात नसतील. बरोबर. तर त्यासाठी त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही ते म्हणजे ती सुद्धा मदत कांदळवन कक्ष करतं. स्टाफ आता सध्या आम्हाला जो लाभलाय हा. तो सर्वच स्टाफ साधारण बोलणार तुम्हाला ऋतुजा मॅडम, पिळणकर साहेब, बोंबले साहेब, हे जे सगळे आहेत ते आम्हाला खरोखर चांगल्या प्रकारे अगदी मिळून सहकार्य करतात, अगदी उत्तम. त्यामुळे आमचा व्यवसाय व्यवस्थित छान आतापर्यंत चालला. बरोबर. कधी कधी प्रत्येक वर्षाला अमुकच फायदा होईल असं नाही, कधी काय कारण असतो म्हणजे थोडंफार. हा, मग ते एक साधारण काका अडचणी काय आहेत, कशा प्रकारे? अडचणी म्हणजे थंडीचे दिवस ज्यावेळी आम्ही नोव्हेंबर ते जूनच्या 10 पर्यंत साधारण मासे तिथे पाळले जातात. नोव्हेंबरला आम्ही सोडले की ते त्यांची वाढ जी होते ती पुढे गरमीच्या दिवशी म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेच्या दरम्यान पुढे फेब्रुवारीच्या पासून ते चांगल्या प्रकारे होते. परंतु जूनच्या पुढे आम्ही तिथे जूनमध्ये ठेवू शकत नाही, कारण पावसाळा सीझन आल्यानंतर सह्याद्री पर्वताकडून म्हणजे मलकापूर वगैरे लांजावरून पाणी प्रवाहाचं येणार आहे. ते गढूळ पाणी आणि येणारे म्हणजे इतर झाडं वगैरे ते त्याच्यावर आदळून मासा बाद होणार, म्हणजे मरून जातं. त्यामुळे सोडलेली पिल्लं 50 ग्रामची असतील तर आत्ता आम्ही जे मासे काढलो किंवा काढतोय त्यांचं वजन तर सरासरी 700-800 ग्रामच्या पुढे अगदी 1000 ते 1200 म्हणजे 1500 ग्राम पर्यंत सुद्धा काय पिस होऊ शकतात. ओके, मग तो साधारण आता विक्री करायचा असेल मासा तर किती ग्राम पासून पुढे तुम्ही करता? साधारण आम्ही 700-800 ग्रामच्या पुढे झाला मासा तर मग गिराईक आल्यानंतर देतो, कारण मुळातच आम्हाला ते पीस म्हणजे मूळ किंमत आम्हाला परवडली पाहिजे ना विक्रीच्या वेळी. बरोबर. म्हणून 700-800 ग्रामचं पीस झालं की त्याच्या पुढे आम्ही ते विक्रीला म्हणजे साधारण एप्रिलच्या पुढे म्हणजे मे आणि जूनच्या 10 पर्यंत आम्ही शक्यतो विक्री करतो. ओके, म्हणजे मेच्या पुढे साधारण तोपर्यंत विक्री योग्य ते मासे होतात. आणि त्याचप्रमाणे काका जर काळजी घ्यायची असेल हा व्यवसाय करताना तर कोणती काळजी आपण घेऊ शकतो? सुरुवातीला थंडीच्या दिवशी म्हणजे आपण नोव्हेंबरला साधारण पिल्लं सोडली की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीच्या दरम्यान जी थंडी असते त्या थंडीत ते जरा म्हणजे त्यांचं मर होण्याचं प्रमाण जरा असतं अधिक. प्रत्येक वर्षी होतं. या वर्षी तर आमच्याकडे मर झालीच नाही मुळी. गेल्या वर्षी थोडी झाली, त्याच्या आदल्या वर्षी त्याचं प्रमाण जरा जास्त होतं. त्या वातावरणानुसार थोडं कमी जास्त प्रमाण मरचं होतं. त्यांच्या माशांची जी प्रतिकारक शक्ती असेल त्याप्रमाणे ते तग धरतात. आता जे आम्ही सुरुवातीला आणलं होतं आंध्र प्रदेशातून पहिल्या वर्षी, ते आणताना इतक्या दुरून आणल्यामुळे ऑक्सिजन सहित ते आणतोय, छोटी साईज होती, त्यामुळं आणल्याच त्यांचे इथे मरचं प्रमाण वाढलं होतं. पण आता जे आम्ही 2 वर्ष आणतो कर्नाटकमधून ते अंतर जवळच आहे आणि पिसं ती मोठी असतात, त्यामुळे त्यांची प्रतिकारक शक्ती दांडगी असल्यामुळं शक्यतो थंडीतून त्यांना काही त्रास होत नाही तितका. ओके, त्याचप्रमाणे काका जर आपल्याला या मत्स्य व्यवसायाची सुरक्षा जर घ्यायची असेल तर कशा प्रकारे आपण अजून? त्यासाठी शक्यतो त्या ठिकाणी मासे लहान असताना काळजी नाही, पण साधारण ते एप्रिल मे या दरम्यान विक्रीला योग्य झाले की तिथे सुरक्षित म्हणजे रात्रीच्या वेळी चोरीवर होण्याचा संभव असतो. अशा वेळी शक्यतो तुम्ही तिथे आपलं स्वतः राहणं किंवा इतर कुठलंही साधन जेणेकरून आपलं तिथे लक्ष राहील अशी काळजी घेणं गरजेचं असतं. ओके, म्हणजे वेळोवेळी रात्र झाली की गस्त घालणं पण गरजेचं आहे. ओके, जेणेकरून ते चोरीला वगैरे जाऊ नये म्हणून. मुळात काय आहे, हा जो व्यवसाय आहे तो 10% रक्कम आमच्या लोकांची म्हणजे आमच्या गटाची असते. ओके, आणि 90% रक्कम ही म्हणजे शासनाकडून मिळते आम्हाला. त्यामुळं सर्वसामान्य लोक किंवा ज्यांना रोजीरोटी कमी आहे किंवा अशी नदी किनारी जे राहणारे आहेत त्यांना हा व्यवसाय करणं नक्कीच फायदेशीर आहे. अच्छा, म्हणजे एक जोडधंदा पण आपला म्हणून ते, कारण पूर्ण दिवस तुम्ही आपला व्यवसाय सांभाळून ते करू शकता. आणि 7 माणसांचा ग्रुप असेल ते आठवड्यातून तुम्हाला एकच दिवस तिथे वेळ द्यावा लागणार. बरोबर. त्यामुळे हा धंदा म्हणजे नक्कीच फायदेशीर आहे. आणि शासनाने आपल्या महाराष्ट्र सरकारने तरी अशी योजना राबवली, कारण कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र तिकडे असं आहे, सुरुवातीला 1 वर्ष वाटत तिकडे म्हणजे माझ्या ऐकण्यानुसार 1 वर्ष शासन सुविधा देते आणि नंतर त्याने तो स्वतःच्याच पैशावरती व्यवसाय चालवायचा असतो. त्याप्रमाणे आपलं महाराष्ट्र सरकार कितीतरी आपल्यावर उपकार करतं हे लोकांना रोजीरोटीसाठी. पण लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आम्हाला वाटतं. प्रमाणे काका, आता हा जो पिंजरा आपण तयार करतो मासे ठेवण्यासाठी, केज तयार करतो, मग त्यासाठी तयार करण्यासाठी सामान वगैरे आपल्याला कुठे उपलब्ध होतं किंवा कशा प्रकारे आपण करू शकतो? हे जे आपण पिंजरा बनवतो, हे पिंजऱ्याची साईज आहे 15 बाय 15 फूट. एक अशा प्रकारे 4 पिंजरे एकत्र जोडलेले असतात, मिळून 1 युनिट तयार होते. आता त्याप्रमाणे त्याला लागणारे जे साहित्य आहे
किंवा ते बनवण्याचं, चौकट बनवण्याचं, संपूर्ण हाताळण्याचं किंवा योग्य त्या कारागिरांकडून ते बनवून घेण्याचं काम जे वरचे आमचे शासकीय जे आमच्यावर सल्लागार आहेत तेच कांदळवन विभागाचे, ते संपूर्ण आम्हाला ते बनवून त्यांच्याकडून घेऊन तयार करून देतात. ओके. आणि त्यासाठी साधारण लागणारे म्हणजे जे नांगर टाकावे लागतात खाली चौकडीला, ते साधारण 12 नांगर लागतात. साधारण आम्हाला दिलेल्यापैकी 40 किलोचे 4, 30 किलोचे 4 आणि 15 किलोचे 4 अशा प्रकारचे नांगर लागणार. 200 लिटरचे सरासरी 24 ड्रम लागतात, कारण एका चौकडीला 15x15 6 ड्रम लागतात. ओके. 6 चौक 24 ड्रम 200 लिटरचे. आणि नेट जे त्यांचे असं म्हणजे मासे आतमध्ये जे बाहेरचा नेट असतो तो मोठा माऱ्याचा म्हणजे मोठ्या साईजचा असतो, आणि त्याच्या आत सुरक्षितेसाठी बाहेर पिल्लं पडू नयेत म्हणून पहिले 2 महिने कारण पिल्लं लहान असताना 50 ग्रामची त्यांना बारीक होलचं जाळं लागतं. बरोबर. आणि 2 महिन्यानंतर पुन्हा 4चे 4 बारीक माऱ्याची जाळी, आणि 2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर पिल्लं मोठी झाली की ती काढायची आणि मोठ्या माऱ्याची जाळी ती बसवावी लागतात. मग त्यासाठी पूर्ण मदत आपलं कांदळवन कक्ष करतं. पूर्ण मदत. मग आता ही चौकड वगैरे बनवण्यासाठी, ती फ्रेम बनवण्यासाठी मग ते आपल्या इथे बनवलेली की कशी? आता आपण इथे बनवली की ती तिथे न्यायला किंवा जिथं आपण प्रोजेक्ट राबवणार तिथे जवळपास तशी जागा किंवा लाईटचं किंवा व्यवस्था असेल तर तिथे वेल्डिंग वगैरे करून तिथले तिथे ती बसवली जाते, जेणेकरून आपल्याला ते सोपं पडतं. बरोबर बरोबर. आणि त्याचप्रमाणे मग त्या ठिकाणी आता ही आता फ्रेम म्हणजे आता तुमचे आता मासे काढून झाले की मग फ्रेम आता काढणार की ती फ्रेम आता मासे काढून झाले की पूर्ण फ्रेम आम्ही वरती काढतो. ते ड्रम फ्रेम नांगर पूर्ण वरती ठेवली जाते, आणि ज्यावेळी मासे सोडतो त्यावेळी ते पुन्हा म्हणजे आता तुम्ही आता हे आता पावसाळ्यात तुम्ही ही फ्रेम वरती काढणार. जाळी सगळी सर्व आणि ते साफ करून ठेवायला लागतं. ओके. करून त्या घड्यावर करून उंदरांचा वगैरे त्रास असतो जाळीवर पाडण्याचा, त्यासाठी खास आणि दुसरे 8 ड्रम शासनाने दिले आणखीन 24च्या व्यतिरिक्त, त्यामधून ती जाळी भरून ठेवायची पॅक करून. ओके. आणि त्याच्यानंतर मग नोव्हेंबर मध्ये पुन्हा ती टाकणार. सोडायची. मग त्यासाठी थोडं मनुष्यबळ लागत असेल ना? जे आता आमचे 7 माणसांची युनिट आहे ती तेवढी शक्यतो बस होतं अगोदर, परंतु ज्यावेळी ते नांगर खाली म्हणजे चौकड ते सोडायला किंवा वरती उचलायला 4-6 माणसं अधिक लागली तर आम्ही ते मनुष्यबळ. ओके. मग तेवढी उपलब्ध होतात आपल्या इथे. अच्छा. तर काका खूप छान अशी माहिती दिलीत, म्हणजे जवळजवळ आपल्याला कशा प्रकारे आपण हा व्यवसाय करू शकतो किंवा कोणती काळजी घेऊ शकतो या संदर्भात. तर त्याबद्दल तुमचे दोघांचे खरंच खूप खूप आभार मानतो मी. तर आता एक शेवटचा प्रश्न काका, जर याच्यामध्ये एखाद्या तरुणांना किंवा उतरायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जे यासाठी कसं मनापासून उत्सुकता पाहिजे, अशी व्यक्ती असेल का इच्छुक किंवा मला ते करायचं आहे अशा प्रकारे स्वतःहून आवडीने कोणी झुकून दिलं तर अतिशय उत्तम आहे. त्याने हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे, आणि हे आम्हाला जो त्यांनी शासनाने खरोखर राबवलं आहे ते आम्ही शासनाच्या आधी आभार मानतो, कारण 90% शासन आम्हाला खर्च करून हा देतो, याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा ही माझी अपेक्षा. थँक्यू सो मच काका. धन्यवाद दादा. नमस्कार. मित्रो, सुरेश काकांनी आणि समीर दादांनी खूप छान अशी आता आपल्याला माहिती दिलेली आहे या व्यवसायाबद्दल. पण जर मनापासून तुम्हाला जर हा व्यवसाय कोणाला करायचा असेल तर तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी कांदळवन कक्ष विभाग असेल, त्यांचं ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये जा, तुम्ही थोडा वेळ काढून जा आणि त्या ठिकाणी सर्व माहिती घ्या. परत गावातील ग्रामपंचायतीमध्ये जा, तेथील म्हणजे आपल्या उपसरपंच सरपंचांकडून तुम्ही माहिती घ्या की कशा प्रकारे हा व्यवसाय आपण करू शकतो. आणि जर एक चांगला जोडधंदा म्हणून तुम्हाला करायचा असेल तर हा एक नक्कीच चांगला असा व्यवसाय आहे. याचबरोबर तुम्ही खेकडा पालन, तसंच शिंदाणे आणि अजून मधुमक्षिका पालन अशा प्रकारचे विविध सुद्धा व्यवसाय आपण करू शकतो. त्याच्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला कांदळवन कक्ष विभागामध्ये जाऊन मिळू शकते. माझ्याकडून जेवढं शक्य होतं तेवढी मी माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे, आणि त्याचप्रमाणे हे सर्व स्टाफ, कांदळवन कक्ष स्टाफ यांनी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या अशा प्रकारे सहकार्य केलेलं आहे. तसंच आपल्याला सुरेश काका आणि समीर दादा आणि त्यांचा पूर्ण बचत गटाने सुद्धा एक चांगली मदत केलेली आहे. तर या सर्वांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. मित्रो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.